म्हणलं खरं सांगतो यांना विचारा कुठून आलो नाही वाशावरून आलो. पुन्हा विचारला रे कुठनं आलास म्हणलं खरं नाही वाशावरून आलोय. खोटं बोलू नको म्हणला. तुला जी टॉकीजला बघतोय तुला युट्यूबला बघतोय कीर्तनामध्ये 8-8, 10-10 लोकांच्या समोर कीर्तन करतोय म्हणजे खुशाल सांगतो नाही वाशातनं आलो झालं बाबा म्हणे असं कोण आहे तेवढं होऊ शकत नाही आपण. सातारकर ते सातारकर रामराव महाराज ढोकते रामराव महाराज ढोक उकळीकर दादा ते उकळीकर दादा डॉक्टर न्यायाचार्य नामदेव शास्त्री ते नामदेव शास्त्रीचे बोधले बाबा ते बोधले बाबा तांबे बाबा ते तांबे बाबा इंदुरीकर ते इंदुरीकर अरे म्हणलं नेवाशातनं आलो म्हणलं काय म्हणलं अरे खरं नेवाशातनं आलो म्हणून जरा वेगळ्या पद्धतीने विचारत होता ना मला क्लिक झालं. अरे बाप रे मी म्हणलं आईच्या पोटातनं आलो ते म्हणलं हे होईना बाप कुठून आला म्हणतो नेवाशातनं आलो सांग खरं कुठून आला म्हणलं आईच्या पोटातनं आलो. आणि मग पुढचा प्रश्न आहे आईच्या पोटात कुठून आलास म्हणलं बापाकडनं आलो. पुन्हा विचारलं बापाकडे कुठून आलास गाडीत एसी चालू असताना म्हणलं बापाकडे कुठून आलो म्हणलं कुठून आला सांग झालं बाबा गडबड गडबड 8-9 किलोमीटर गाडी गेली. कसं क्लिक झालं कोणास म्हणलं बापाकडनं मातीतून आलो म्हणलं कसं आलास माधवम माधवी प्रिय. पावसाच्या रूपानं आमच्या आजाच्या आणि बापाच्या जमिनीत पडलो धान्याच्या रूपानं उगलो. आमच्या आजीनं आज्यानं आईनं बापानं ते कापलं ते कुटलं त्याचं खळं केलं उफणलं पोत्यामध्ये धान्य भरलं गाडी वाहनानं गाडी पोते गाडीत टाकले गाडी वाड्या समोर आले घरातल्या सुवासिनीनं बैलाच्या पुढच्या खुरावरती पाणी टाकलं बरोबर आहे की नाही. धान्याची गाडी आल्यावर आणि मग असं बैलाला कुंकू लावलं चतकोर चतकोर भाकरी बैलाला खाऊ घातली गाडी वाहनाला कुंकवाचा असा टिळा ओढला चतकोर भाकरी त्याच्यावर अशी उतरली उकांड्यावर टाकले बरोबर आहे का आत्या आत्या मग आत्या म्हणजे म्हातारी सुनबाई नाही म्हणलो मी. आणि मग धान्य कणगीत गेलं कणगी आहे का नाही कणगीत धान्य गेलं आणि पहाटच्या वेळेस आमच्या आईनं त्याला जात्यावरती घेतलं असं झाडून घेतलं जात हळदी कुंकूचे बोट लावले एक पाय असा पसरला असा जात्याचा खुटा धान्याबरोबर बोलली आमची आई आमच्या आजी धान्याबरोबर बोलली. पण धान्य सजीव आहे का निर्जीव आहे चाले हे शरीर कुणाची असते कोण बोलविते हरिवीण देखवे ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको. हे शरीर चालत नाही चालवायला लावणारा तो आहे ते बोलत नाही ज्याला बोलवायला लावणारा तो आहे ते ऐकत नाही त्याला ऐकायला लावणारा तो आहे. आता बोलतो इथून आवाज कुठनं येतो पूजा डेकोरेशन साऊंड सिस्टीम बोलतो इथून आवाज साऊंड मधनं येतो याचा ऑपरेटिंग करणारा ऑपरेटर कुठे आहे तो तिथे बंद केलं. आता बोलतो इथून आवाज येतो इथून याचा ऑपरेटिंग करणारा ऑपरेटर कुठे आहे याचा साळुंकी
कीर्तनकार दोघं पण कीर्तनकार. मग गाडीत जे झोपलेलं आहे का त्यांनी मला कीर्तन फेटा बांधायला शिकलं. माझ्या पहिल्या कीर्तनापासून बरोबर आहे कृष्ण महाराज मला फेटा बांधायला शिकवला. अभंगाचा एखादा शब्द नडला आता तो सांगतो. आणि त्याच्यामुळे हे जे हुशार असला 2-3 जण हुशार असले तर बिझनेसच टाकले. 4 हुशार असला तर 5वा आपण हुशार होऊ. 4 येडे असले 5वा आपण येणार त्याच्यातला. हे ठरलेलं आहे. 4 सुगरणी 5वी सुगरण तुम्ही त्याची स्वच्छ आणि निर्मळ घरामधलं वातावरण हे जपणारी तुम्ही आहात. मला विचारलं मग आईनं असं ते धान्याच्या पाया पडले बरं का. धान्याबरोबर बोलली. ऐकणं म्हणले राजा म्हणले का ज्वारीला बाजरीला गव्हाला नाचणीला मकाला. आई म्हणले आता मी तुला दळणार आहे तुला बारीक करणार आहे. रागवू देऊ नकोस हा. तुला उद्या मी तुला असं चालणार आहे. चालल्यानंतर तुला असं काठवतीत घेणार आहे. काठवत आहे का नाही आता लाकडी काठवतीत घेणार आहे. मग तुझ्यात पाणी टाकणार मीठ टाकणार तुला थापणार तुला मळणार तुला लोखंडाच्या तव्यावर गरम तव्यावर टाकणार आहे. एक अंग भाजलं का पुन्हा दुसरं उलटण्याने उलथून भाजणार आहे. आणि लोखंडावर चांगला भाजला तर ठीक नाही तर चुलीतला विस्तव असा ओढल आणि त्याच्यावर भाजल. राजा राग येऊ देऊ नकोस. उद्या माझा मालक तुला दोडक्या बरोबर पालका बरोबर ढोबळी मिरची बरोबर दुधा बरोबर खाईल. त्याचं रक्त शुद्ध होऊ दे. धान्याला सांगते आमची आई त्याचं रक्त शुद्ध होऊ दे. आणि रक्त शुद्ध झाल्यानंतर त्याच्यातनं निर्माण होणारे जे बीज जो DNA तो स्टँडर्ड असेल की जेणेकरून त्याच्याकडे 3 महिने राहील आणि 9 महिने माझ्याकडे राहील. 3 + 9 बरोबर 12 महिने याला जन्माला यायला लागतात. म्हणून श्राद्ध 12 महिने. महिने किती राशी 12. घड्याळाला काटे आकडे आणि काटे 3 आहे आणि आकडे 12 आहे. आणि स्त्रियांची एक शिवी आहे ते कितीच आहे ओरिजिनल आपण खरोखर 12चेच आहोत. म्हणजे जन्माला आहे ना 12 महिने इथून जायला 12 महिने. बाळंतीण झाली हे आई त्या बाळंतीणीला त्या खोलीच्या बाहेर कितव्या दिवशी काढतात बरोबर आहे 12व्या दिवशी. आतापर्यंत तुम्ही लेकराच्या तेरीचं भजन केलं का बारी गाजवली तेरी नाही. आणि म्हणून आता मकर संक्रांत येणार आहे. त्या बोळक्यात आणि सुगड्यात किती प्रकारचा वंश घेतला जातो 12. सुवासिनीच्या पाठीवरून ओसल्या जातो 12 प्रकारचा वंश. आणि म्हणून आईनं सांगितलं राग येऊ देऊ नकोस. म्हणजे आलो कुठून आणि जाणार कुठं. म्हणून माती म्हणती कुंभाराला जितकं तुडवायचं तितकं तुडव मला. एक दिवस ह्याच्यातच गाडी शरीराची Thank you.
होईल तेवढं होईल. आता आपल्याला टाळी वाजवून भूषण करायचंय. बरं, सापाच्या खेळातली सारखी टाळी नाही वाजायची किंवा सभेतली टाळी वाजायची नाही आपल्याला. एकच टाळी झाली. पुढं काय? चंद्रभागे वाळवंडे माझा ज्ञानराज गोपाळांसीला या वाटी. आपापले निष्पाप हात वरती करा. असं. अरे बापरे, अण्णा पंढरपूर दिसते. आळंदी सारखं वातावरण तयार झालं की अरे बाप रे वा रे वा. आता एका सुरात एका तालात टाळी वाजवायची. म्हणजे एका सुरात जो करीन माझ्या कीर्तनात, आपले टाळकरी राहू दे खाली, जो करीन माझ्या कीर्तनात टाळीची टाळा टाळी. इकडं बुट्ट्या बाया आहेत काय? अरे वर करा की. जो करीन माझ्या कीर्तनात टाळीची टाळा टाळी. कीर्तन झाल्यावर यम त्याला कवटाळी. एक सूर एक ताल और एक लय होना चाहिए. माटी घालना. रखुमाई चाऊमीन पोंगा पंडित वडापाव खडापाव अजिबात खायचं बरं का. सांगून दूध भाजी पोळी दूध हो मस्त खायचं. व्यायाम करत जायचं, जरा रनिंग बिनिंग करीत जायचं जरा. पोरांनी तुम्हाला सगळ्याला चालवून होतो. व्यायाम सकाळ किंवा संध्याकाळ राहू द्यायचं. एक टाइम 1 तास दोरी उड्या मारा किंवा असं व्यायाम करायचा. शरीर थकलं पाहिजे असं व्यायाम सुरू करा उद्यापासून. लगेच शुभशी शीघ्र चांगल्या प्रकारचा आहार घ्यायचा. शुद्ध. मला हे आवडत नाही ते आवडत नाही असं करायचं नाही. शुद्ध खायचं बरं का दादा. तू जेवतो का? मोबाईल पाहता पाहता जेवतो. तू मोबाईल पाहता पाहता जेवतो ना. उद्यापासून मोबाईल पाहायचं नाही. असं जेवायचं नसतं. हुशार पोरं मोबाईल पाहता पाहता जेवत नसतात. हो बरं का. बच्चे कंपनी आता उद्या काला आहे मस्त गंध. तुझं भान गंध दिसतच नाही. केसवर कर बरं. आता शिक दिसतोय. छान आहे. तू का म्हणे लावला दारे गंध? पुसला का? तरी हातपाय धुतले परत लावी जायचं. काय नाही पुसला पुस असं राहून द्यायचं. लावी जायचं. भारीच आहे. तुझा गंध कुठे राजा? हैला. छानच आहे छानच आहे. अरे वा रे वा. गंध लावते छोटे छोटे मुलं. किती छान आहे किती गोड आहे. वा 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 वा. आणि जेवायचं चांगलं शुद्ध. रेडेवणे करायचं नाही. मम्मीने जी भाजी दिली ती खायची. टिफिन घरी न्यायचा नाही शाळेतला. बरं का कधी तू तुम्ही दोघी छकू. आणि तुमचं काय नाव आहे दोघीचं? रिद्धी आणि वा रे वा. माझ्या इकडच्या बाजूला एक आणि इकडच्या बाजूला एक उभा राहिले. या बरं या. हाँ रिद्धि सिद्धि बीच में है चांद भाई. असं राहू असं मस्त पैकी. आणि म्हणून अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी आस कळा. आयुष्य दिलं पण असं नको व्हायला. पुढचं कल्पनेची बाधा न हो कोणी.
कल्पनेची बागा कल्पतरो तळवटे जो कोणी बैसला काय उणे त्याला सांगा जोची कल्पतरू. कल्पनाने मन समजतात, मन नको ती कल्पना घे. याच्याकरता सुरुवात आपण केली शब्दाला मन आणि बुद्धी. कीर्तनाची सुरुवात मनापासून बुद्धीपासून प्रारंभ झाला. तुमचं मन किती प्रगल्भ आहे, कल्पना नको खायला. एक जण बाबाने गवत कापलं, गवत कापता कापता त्याला अशी काडी लागली गवताची. त्यानं कशाला तरी बांधलं ते. पुन्हा 2-3 तासानं तो गवत गोळा करायला. गवत गोळा करता करता त्याला तो इथं उभा आणि त्याला भैया इतका तिथं भैयाजवळ त्याला साप दिसला का डासला तरी त्याच्या तोंडाला फेस आला. का 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 आला फेस? दिसला का डासला? त्याला दिसला, डासला तर नाही ना, मग फेस का आला? त्यानं हा विचार केला, अरे दुपारात आपल्याला हे किरकोळ चावलं नसल, चावलं होतं की लागलं होतं? त्याच्या मनाला बुद्धीनंच विष तयार केलं तिने. कल्पनेची बाधा न हो कवणे काळी ही संत मंडळी सुखी असो. याच्या करता नको नको म्हणा तुमतुमाया जाणे काळाला जवळे ग्रासावया. मोठी गंमत आहे. मनाशे म्हणे गुंफेला असेला वापर खोमा देवीवर विठ्ठलवर केला, किंवा आता कोठे खावे मन तुमचे चरण देखले. मन आहे बहुत चपळ चंचळ जाता येता न लगे वेळ. विज्ञानानं प्रकाशाचा वेग काढला साहेब. 1,86,000 मैल दर सेकंदाला प्रकाश धावतो. भूमीवरती सूर्याचे किरण येण्याकरता 8.5 मिनिट लागतात. त्याच्याही पेक्षा वेग माझ्या भगवान प्रभू रामचंद्रजीच्या भात्याच्या बाणाचा, भात्यातील बाणाचा आहे. त्याच्याही पेक्षा वेग गोपाल कृष्णाच्या सुदर्शन चक्राचा आहे. त्याच्याही पेक्षा वेग तुमच्या आमच्या मनाचा आहे. आणि त्याच्याही पेक्षा वेग त्या परमात्म्याचा आहे. अकेसर शिवडी घालुनिया स्तंभ कोडी कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया वेळ का सखया लावियेला. भर सभेमध्ये दुःशासनानं द्रौपदीला ओढत आणलं. इकडून होतं नाच भांगे छोडना नाही. हा कोणता मामा? ऐसा करो कि पूरी पृथ्वी निष्पांडवी हो जाएगी. हा शकुनी मामा, हा शकुनी मामा, मारीच मामा, कंस मामा, पण मामात मामा महाराष्ट्राचे मामा आमचे दांडेकर मामा. असं ओढीत आणलं द्रौपदीला आणि इकडून दुःशासन आहे. दुर्योधनाने साडीला हात घातला, ओढली साडी, हिनं फक्त हात मारली महाराज. कोणत्या वेगानं भगवंताला सांगता येत नाही, एवढी ताकद आहे. देव येतो ना कोणत्या वेगानं. इथून अमेरिकेला पैसे पाठवायचे किती वेळात जाते?
कस काय जात असते गळे तिकडं मध्ये काय राहील तारा दिसना येत टेक्नॉलॉजी आहे आणि मग परमार्थात यही तो टेक्नॉलॉजी आहे. पदवीन चल हो कर बिन काम करहु रंग नाही रूप नाही नाही ब्रह्मछाया. पाय नाही तरी चालतंय, हात नाही तरी काम करतंय आणि तोंड नाही तरी बोलतंय. अरे वही तो भगवान आहे. जसं गुगल पे, फोन पे, फ्रिक्वेन्सी रेंज, इथं BSNL, डोकोमो, एअरटेल, एअरसेल याच्या फ्रिक्वेन्सी रेंज ह्या मंडपमध्ये आहे का नाही? आहे, दिसते का? तरी आपण म्हणतो आई. आणि हेच जर 50 वर्षापूर्वी सांगितलं असतं आपण, जिथून पैसे पाठवले का तिथे बँकेत फॉर्म भरावं लागत नाही, काहीच नाही, इकडून लगेच तिकडे 30 सेकंदात जाते. आपले लोक काय म्हणतात, येडे वर काही पुढं बळड. तसं आम्हाला बरेच येडे कमेंट करतात ना, येडे वर काही देव नाही, काहीच नाही, पुढं बळड. समजायचं आपण लय मागे लय मागे. पण म्हणून कल्पनेची बाधा नको. ही संत मंडळी सुखी असो, सुखी असू द्या. कल्पना नको. कल्पना बाधा. बाधा माहित आहे ना, बाधा कशाला म्हणतात आपण नाही का? त्याला बाधा झाली बा. बाधा म्हणजे घुमचरी दिली. बाधा या शब्दाचा अर्थ घुमणं म्हणजे चक्रात येते. त्याला मेंदू रक्त पुरवठा नीट व्हाय ना, त्याच्यामुळे धुरात गेलं की ते चक्रात नाही होत. असं बाधा झाली. त्याला मनाला बाधा झाली, मन वेडे झालं, बुद्धी वेडी झाली, मन मरून जाणं. जिवंतपणे बऱ्याच जणांची मन मेलेली. ज्याचं मन मेलं ते जिवंतपणे मेले. आणि काही मरून 20-20 वर्ष झाले, आज त्यांचे निर्णय त्याच ताकदीने उभे आहेत. म्हणून निर्णय क्षमता, मन, तुमची बुद्धी हे आतमध्ये फार महत्वाचं आहे. आणि म्हणून जगत असताना सगळ्यात महत्वाचा विषय आहे दारू गांजा मत पियो यारो, दारू से शरीर गंदा हो जावे छे, गांजा ने मती गुम हो जावे छे, अपने कमर का दाम खर्च के मुंह में मक्खी आ जावे छे. म्हणून दारू गांजा पिऊ नका, नशा करू नका आणि मूर्खाला वेळ देऊ नका. मोठं व्हायचं असेल तर माझ्या परिसरामध्ये सत्य घडलेली घटना जाता जाता सांगून जाईल सर मी तुम्हाला. बरं का आई, 100 एकराचा बागायतदार होता. जमीन जुमला शेती वाडी गडगंज प्रॉपर्टी. त्याच्याकडे 2 मुलं 2 मुली, लग्न झालेले सर्वांचे. गावात सप्ताह असेल, सप्ताहामध्ये पहिली पंगत असायची बागायतदाराची. गावात वारकरी आला, जीव घालण्याचं काम बागायतदार करायचं. भांडण झालं गावात तर मिटवण्याचं कार्य बागायतदाराकडे असायचं. गोरगरिबाच्या पोरीचं जर लग्न निघालं आणि त्या पोरीच्या बापाकडे पैसे नसतील तर बागायतदार म्हणायचा आपल्या वाड्यासमोर लग्न लावू चला. 35 ते 36 लग्न पट्ट्यानं लावलं वाड्यासमोर. 2 मुलं 2 मुली, प्रपंच चांगला प्रकारचा. गावात मित्र सुद्धा चांगले. मळ्यातून काठी टेकट टेकट गावात यायचं दर्शनाला. कवर पण बसायचं मित्राबरोबर गप्पा मारत. आणि मग निघायच्या वेळेस त्याने एक दिवस मनातलं सांगितलं गावातल्या मित्राला, बरं का दादा, भाऊ भाऊ असं वाटतं आता जमीन जुमला वाटून द्यावा, वाडे वाटून द्यावी, तीर्थयात्रा करण्याकरता मोकळं व्हावं. तर गावातल्या मित्राला माहित होतं याचे पोरं कसे. याचे पोरं सर्व गुण संपन्न, सर्व गुण संपन्न. कळलं? ऑनलाईन रमीत सगळ्यात पुढं. शेअर मार्केट मध्ये तर तिने मज घातलेलं. हॉटेलाची उधाऱ्या पैसे गावात येत नाही. असे सर्व गुण संपन्न. तुम्हाला प्रश्न पडेल, महाराज बाप एवढा चांगला आणि पोरं असे का? ऐकण्याच्या संगे हिरातो बंगला. संगत कुणाबरोबर आहे तुमची? संगत संतन की करले, जीवन का कचू सार्थक करले. संघ संतांचा असावा. ज्या घरामध्ये संतांची संगत आहे त्या घरामध्ये पंगत कळल्या जाते. ठरवून टाकलं पोराला वाटून द्यायचं. गावातला मित्र सांगायचा नका देऊ तात्या वाटून. नाही नाही द्यायचं. निर्णय झाला आणि वाटण्याला तुला यावं लागेल दादा. गावातल्या मित्राला वाटायला बोलले. 50 एकर जमीन मोठ्या मुलाला, 50 एकर जमीन लहान्या मुलाला, 50 खानाचा सागवानी चिरेबंदी वाडा लहान्या मुलाला, 50 खानाचा सागवानी वाडा चिरेबंदी मोठ्या मुलाला. म्हातारी तशीच होती. बागायतदार जसा होता ना, पांढऱ्या शुभ्र झपकेदार मिशा,
मोठाले कान, डोक्याला फेटा बांधलेला, रुंद कपाळ, सहज हात गुडघ्याला लागतात, पांढर शुभ्र धोतर, हातामध्ये काठी, काठीला सोन्याची शेम, पायामध्ये करकर वाजणारे बुट, जुने बागतदार, जास्त तब्येत असल्या कारणास्तव कांबळ सुटलेली, असं कोरपान म्हातार, जसं म्हाताराच मार तशीच म्हातारी त्याला शोभन असं. उंची म्हातारीची, कमरेपर्यंत केस, आंबाडा बांधला ना तिनं बुचुडा, तर एवढा बुचुड दिसायचं तिचं. असे भाग्यवान स्त्रीचे लक्षण. मोठं कपाळ, सहज हात गुडघ्याला लागतात, धनुष्याच्या बाणाच्या आकाराचे भोवया, सरळ नाक, कुंकू जर घामाने ओघळलं ना तर सरळ नाकावून टिपका खाली पडायचं. एवढी भाग्यवान म्हातारी. दारात जर भिकारी आला तर पोटभर जीव घालायची, त्याला धान्य द्यायची, अशी म्हातारी. महाराज ती म्हातारी लगबगीनं उठली. खोली होती आतमध्ये, उठून एवढा मोठा डबा आणला तिनं, त्याच्यामध्ये सगळं सोनं. अर्धा डबा मोठ्या मुलाला ना अर्धा डबा लहान्या मुलाला वाटून टाकलं. आणि त्या दिवशी पोराने वाटण्या केल्या. 15 दिवस आई वडील माझ्याकडे, 15 दिवस तुझ्याकडे वाटून. अहो काही म्हातारीने पोरांना वावर इकूयची केलं, लोकात तिथं सालत धुवायची केलं. आणि पोरग नोकरी लागलं तिकडच पुण्यात, लग्न झालं तिकडून तिकडच बिरड नेलं, म्हातार इथं. मग पोराला 1.5 लाख पाय नाही तंबुदी ना. काय भयान गोष्ट आहे, भयान आहे. मला बरेच जण शेत येते, हे सांगत जाऊ नको. अरे मला येत वरीच मला उघडं पडलं पाहिजे. तो वाटून घेतले 15 दिवस, अगोदरचे 15 दिवस एवढा जीव लावला बारा. सकाळी दात घासायला मिसरी, मग जगभर पाणी तोंड धुवायला, जग खाली ठेवत नाही तर लगेच चहा, जर प्युअर चहा, अद्रक वगैरे टाकून प्युअर मसाल्याचा चहा. चहाची बशी खाली ठेवत नाही तर लगे लिंबू पिळून, खोबरं किसून, पोहे वरून शेव, चमचा, 10-10:30 तर जेवण. 1-1.5 ला हातपाय वाजा, दाबायला लेक आणि सून. का 15 दिवस सेवा केली? तर म्हातारीकडे काही असेल तर आपल्याला देते म्हणून लोभाने सेवा केली. काहीच नाही तू म्हातारी. आणि कळाला दोन्ही पोराला, म्हातारीकडे काही नाही, म्हातारीकडे काहीच नाही. सकाळी 7ला येणारा चहा, दुपारी 11ला येऊ लागला. सकाळी 11चं जेवण, तिसरा पारा 5ला येऊ लागलं. 2-2 दिवस जेवण असायचं ना तर शिळलेले बाजरीचे भाकरीचे तुकडे पाण्यात भिजून खायची वेळ त्या बागतदारावर. पांढरा शुभ्र राहणारा म्हातारा, कपाळभर कुंकू लावणारी म्हातारी, भले मोठे लांब केस असणारी म्हातारी चिमूटभर कुंकाला मानत केली. काळा कुट्ट झालेला म्हातारीने म्हाताऱ्याकडे बघितलं. ऐका ना, काय तुमचे कपडे फार मला देत हो, जाऊ ना.